बिग बॉस मराठीच्या घरामधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ग्रँड फिनाले आधीच बातमी फुटली सुद्धा आहे. कारण की सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता नेमकं कोण होणार. तो ती असणार का तो असणार, हाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि उत्सुकता सुद्धा लागलेली आहे. आता अवघ्या एका दिवसावर ग्रँड फिनाले आलेला आहे, पण मात्र सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होती आणि त्यामध्ये सांगितलं जात आहे की ना तन्वी कोलते, ना अनुश्री माने, ना विशाल कोटिया बाजी मारली तिसऱ्याच व्यक्तीनं. मग तो तिसरा व्यक्ती नेमका कोण आहे, काय आहे, खरंच तो बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता झाला आहे का, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा ग्रँड फिनाले उद्या 19 एप्रिल 2026ला होणार आहे आणि ग्रँड फिनाले मध्येच समजणार आहे की नेमकं विजेता कोण होणार आहे. पण मात्र सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होती आणि त्यामध्ये सांगितलं जात आहे की ना तन्वी कोलते, ना अनुश्री माने, ना विशाल कोटियान तिसऱ्याच एका व्यक्तीनं बाजी मारली आणि त्याचं नाव आहे राकेश बापट. मग राकेश बापट यानं बाजी मारली आहे, तो विनर झाला आहे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि एका वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा समोर आलेला आहे. राकेश बापटला थेट विजेता म्हणून घोषित केलेला आहे. मग राकेश बापट खरंच विजेता झालाय का, या गोष्टीचा जर आपण विचार केला, बातमीची सत्यता तपासली, तेव्हा आपल्याला समजतं की विकिपीडियाच्या माध्यमातून हे फक्त अपडेट केलेलं आहे की त्या ठिकाणी राकेश बापट हा विजेता झालाय, विनर झालाय म्हणून. पण मात्र हे अपडेट अशा पद्धतीनं काही जण जाणून बुजून करतात, कारण की त्या ठिकाणी अजून ग्रँड फिनालेच पार पडला नाही. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एखादी मॅच आहे तीच पार पडली नाही, तर मग विजेता नेमकं कोण आणि कसा होईल हे सुद्धा सांगता येणार नाही. कारण की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तन्वी कोलते विजेता होईल, तन्वी नाही झाली तर विशाल होईल, तर काही जणांना वाटतं अनुश्री माने होईल. मग या तिघांपैकीच एक जण विजेता होणार आहे, हे सुद्धा तेवढंच फिक्स आहे. नंबर 1 वर तन्वी कोलतेचं नाव आहे, नंबर 2 वर विशाल कोटियांचं नाव आहे, तर नंबर 3 वर अनुश्री मानेचं नाव आहे. मग हे तिघा जणांचे नाव चर्चेत असताना अचानक राकेश बापटचं नाव कुठून आलं. मग राकेश बापटचा खरंच गेम तेवढा स्ट्रॉंग होता का, ज्या पद्धतीने ही तिघ जण खेळतात? तर नाही, राकेश बापटचा आणि दीपाली सय्यद यांचा काही वेगळाही खेळ आपल्याला दिसला नाही. उलट राकेश बापटला जेव्हा त्याची जर्नी दाखवण्यात आली की बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून काय काय केलंय, तर त्याच्यामध्ये 90% राकेश बापटचा गेम हा फक्त राखी सावंतमुळं दिसलेला होता आणि आपण त्या ठिकाणी स्पष्टपणानं पाहिलं होतं. मग हाच गेमचा जर आपण विचार केला तर हा गेम तन्वीनं स्वतः सांभाळलेला आहे. तिनं टीम लीडर म्हणून सुद्धा घरामध्ये काम केलेलं आहे. 2 वेळा तिनं कॅप्टन्सी सुद्धा मिळवली आहे. तिनं अनेक टास्क सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत. तिनं त्या घरामध्ये मुद्दे सुद्धा चांगल्या पद्धतीनं मांडलेले आहेत आणि त्या घरामध्ये ती चांगल्या पद्धतीनं राहिली सुद्धा आहे. मग एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टींमुळंच तन्वी कोलते ही विजेता होईल असंच बऱ्याच जणांना वाटतं. तर काही जण म्हणतात तन्वी कोलते ही बिग बॉसची फेवरेट आहे म्हणून ती विजेता होईल. आता बिग बॉसची फेवरेट जरी असली तरी सुद्धा तिच्या आपण या गोष्टीचा विचार केला, टास्क खेळणं असेल, बोलणं असेल, कॅप्टन्सी मिळवणं असेल, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ती खरंच चांगल्या पद्धतीनं खेळते म्हणून ती विजेता झाली तरी काही वाटणार नाही आणि सगळ्यांना काही आश्चर्य सुद्धा होणार नाही. पण मात्र दुसरीकडं विशाल कोटियान हा सुद्धा मास्टर माइंड आहे. गेम कशा पद्धतीनं खेळायचा, काय खेळायचा, कोणाच्या माघारी न बोलता थेट त्याच्या तोंडावर बोलायचं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगायचं, असा विशालचा स्वभाव आहे. पण मात्र त्याच्या याच स्वभावामुळं त्याची टोळी उद्ध्वस्त झाली होती, बरेच सदस्य घराबाहेर गेले होते. म्हणून विशाल कोटियांचं नाव 2ऱ्या क्रमांकावर आहे, तर 3ऱ्या क्रमांकावर अनुश्री मानेचं सुद्धा नाव आहे. कारण की अनुश्री मानेनं कोणाची ही टोळी जॉईन केली नाही, ना टोळी ना काटा अशी तिनं जॉईन केली नाही. ती इंडिव्हिज्युअल खेळत होती, कधी यांच्यासोबत कधी यांच्यासोबत, आणि तिचं ते मत सुद्धा ठामपणानं त्या ठिकाणी मांडत होती, चांगल्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न सुद्धा करत होती. मग याच गोष्टीमुळे अनुश्री माने विजेता होईल का, तेवढी आपल्याला गॅरंटी वाटत नाही. म्हणून तन्वी कोलते हीच विजेता होईल असं सुद्धा आपल्या या ठिकाणी वाटतं. मग ज्या पद्धतीनं राकेश बापटचं नाव समोर आलंय वर्तमानपत्रामध्ये आणि अशा वेबसाईटमध्ये दाखवण्यात आलं,
ते स्पष्टपणानं चुकीचं आहे, खरं नाही असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. कारण की काही दिवसापूर्वी अशाच पद्धतीनं विशाल कोटी यांचं नाव सुद्धा चर्चेत आलं होतं आणि तो विजेता झाला असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. पण मात्र त्याच्यावर शिक्का आता उद्या संध्याकाळीच लागणार आहे आणि कोण विजेता होईल हे समजणार आहे. पण मात्र उद्यापर्यंत अनेकांना आता दम निघत नाहीये. म्हणून आत्ताच सांगून टाका की तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता कोण होईल? जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.